हॅलो फ्रेंड, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्लॉग व्हिडिओमध्ये। आणि आता सकाळचे 7:30 वाजले आहे आणि माझी आंघोळ करून मी देवाची देवपूजा पण केली आहे, म्हणजे अगरबत्ती लावली आहे आणि देवाचा दिवा पण लावला आहे आणि बाहेर पण तुळशीची पूजा केली आहे मी। तुळशीला पण अगरबत्ती आणि फूल वाहिले आहे। आणि आज परत सडा टाकलाय मी, म्हणजे 2 दिवस सडा टाकला, काल पण टाकला होता आणि आज परत टाकलाय। म्हणजे मग दाबून बसतो सडा आणि शेण कसं निघून पण जात नाही। एकदा टाकला ना मग परत निघून जातो। दोन तीन वेळेस जर टाकला ना चांगला बसतो दाबून। तर आज मला रांगोळी पण काढायची आहे, दारातोंडी म्हणजे इथं रांगोळी पण काढायची मला। हॅलो फ्रेंड, तर आता 12 वाजले आणि इकडे माझी चालू आहे साफसफाई। तर किचन क्लीन केलंय आणि फरची पण पुसायची आहे मला। हे बघा, पूर्ण किचन क्लीन करून घेतलंय। किचन क्लीन केलं इकडं आणि इकडं ओटा पण धुतलाय मी। हे बघा, अजून त्याच्यावर पाणी साचेले। पूर्ण क्लीन केलंय, थोडं थोडं पाणी साचलेलं आहे ओट्यावर। आणि म्हणजे अगोदर ओटा धुतला होता मी, त्यामुळे तो हडकून गेला आणि मग किचन क्लीन करायला घेतलं होतं। तर पिल्लूला मी बाहेर आणलंय आणि ती मस्त खेळती बाहेर, है ना। झोपी आली वाटत, आहे ना, झोपी आली जणू, एकदम शांत शांत झाली ती तोंड भाजी ती पिल्लू। ह्या ड्रेसवरची पॅन्ट घातली होती मी, पण तिनं सू करून दिली त्या पॅन्टमध्ये, त्यामुळे दुसरी पॅन्ट घातली तिला। आणि आता माझी सगळी साफसफाई करून झाली आहे, म्हणजे वट्टा क्लीन केला आणि किचन वट्टा पण क्लीन केला आहे। आणि आता पूर्ण रूम, 4 रूम होते त्या पण क्लीन केलं आहे। हे बघा, सगळी साफसफाई केली मी। इकडली बेडरूम पण क्लीन केली आहे आणि त्यानंतर इकडली पण बेडरूम क्लीन केली आहे। त्यानंतर किचन रूम पण क्लीन केली आणि किचन अगोदर पण क्लीन केलं होतं। किचन अगोदरच क्लीन, म्हणजे किचन एक नंबर क्लीन केलं मी। त्यानंतर ओटा क्लीन केला आणि मग कसं पिल्लू आतमध्ये होती ना, त्यामुळे मग अगोदर ओटा क्लीन केला आणि ओटा वाळला, म्हणजे ओट्यावरलं सगळं हडकून गेलं आणि मग तिला परत बाहेर नेऊन ठेवलं। मग नंतर घर क्लीन केले, कारण ती जागीच होती ना, झोपलीच नाही। झोपेला असलं कसं झोईत टाकता येतं। हॅलो फ्रेंड, तर अक्का त्याने आज बाजार होता, थोडंसं पूजेचं सामान पण आणलं आणि तोरणं, रांगोळ्या ते पण आणलंय, भरपूर आणलंय बरं का। रांगोळी आणली ना त्यांनी, परत लागत आहे ना। तोरणं पण भारी आणली, पायपुसण्या पायपुसण्या लागा त्याची भारी। आणि पूजेचं सामान पण आणलंय, चाळण, फटाकडे, खराब झाले होते पण दुसरे आणले। तिकडे कंदील पण आणलाय। अगर दिवा खराब झाला होता आणि उद्या फुलं आपल्या गावात येणार नाही म्हणून येताना माळा घ्या। बरं बाई, मस्त आहे, गरम झालंय। तर चला द्या ठेवून आता। पिलू पण झोपलंय इकडे हवेशीर बाहेर। हॅलो फ्रेंड, तर आता संध्याकाळचे 7 वाजले आणि मी इकडे पण ते पण लावलंय, रोज लावते तशा। आणि आत्याने तोरण आणली होती तर ते पण लावलेली आहे आत्याने त्यांनी। दोन्ही दरवाजांना आणली ना, तर ह्या दरवाजाला एक लावलंय आणि तिकडं पण लावलेले तोरण। हा, मोठी मरकुडी ना। हा, तिथं ना एवढा उजेड पडत नव्हता ना, बारीक बल्पाचा, मग मरकुडी टाकली तिथं। कसं वाघाची भीती असते ना, त्यामुळे मग उजेड पडलं बरं का। हा, अंधारात राहायची ती, तिथं गावरंगाई पशी, तिथं काही गाय बांधणार आहे ना, मग तिथं एक पंती लावली आहे।
तर आता मिस्टरांना गाय पिळायचं आहे. मस्त उजेड झाला. हां, मामा वरती गेले होते कंदील लावायला. कंदील पण लावलेली आहे, आकाश कंदील. हे बघा, आकाश कंदील लावलेली वर. तर त्यात फिरणारा बल्ब लावला आहे कंदीलवर. आणि इकडे एक तोरण लावले दरवाजाला. इथे एक तोरण लावले. एकटी नकोच म्हणती ना. लहानपण म्हणलो लय माझ्या पुरक्या वाजायच्या, रडून नाटकं करून दाखवायचे घ्यायसाठी. आता तुम्ही नाही घरात थांबा, मला डुबूला दूध द्यायचंय, वासराला दूध द्यायचंय, तू घरात थांबा. कंदील लावलेली आहे वरती. हॅलो फ्रेंड, तर आत्ताच संध्याकाळचे जेवण झाले. आणि आता जेवण झाल्यानंतर दिवसा कसं एवढा टाईम नाही भेटला ना फराळ बनवायला. आणि आता बरेच चिवडा लाडू, म्हणजे लाडू, करंजा, चिवडा, शंकरपाळे बस साहित्य बनावं लागतं. तर मग आते म्हणे आज आपण शंकरपाळे करू. तर आत्याने पीठ मळलं आहे आणि तूप पण ठेवलं आहे पगळायला. तर तुपात तळायचे ना शंकरपाळे भरला त्या. पीठ मळलंय, मस्त मऊ मऊ पीठ झालंय शंकरपाळ्यांचं. कट केले आत्या, कट करून पाहते. थोडं जाडसर धरते आहे ना, पातळ झाले थोडं, जाड नाही. म्हणजे अशी जाड धरले का मग ठिसूर येते, आणि पातळ धरली थोडी कडक येते ना. तळून बघू ना कशी येते. त्यासाठी मी छोटंच केलं. हां, तर आता दिवाळीचं फराळ करायला सुरुवात केली आहे. आता एक एक पदार्थ करूच. आता आज शंकरपाळे घेतले, उद्या पण काहीतरी करू. आता दाटून झाली आहे करंजीची ती पीठ, आणि त्यानंतर बारीक बारीक कट केले. आणि तिकडं तळायचं पण काम चालू आहे. बसून तळत आहे गो. हां का, कसं तळे बघू. म्हणजे लई जाळावं पण नाही लागत. बघू ना, माहिती आहे क्वालिटी कशी बघ. थांबत आले, थांबा तुमच्या दाखवायचं नाही. मग पिल्लू उठली. पिलू उठली आपली आता. तर यांना तळायला लावली, तळत आहे ते बी. गरम होतंय ना, कसं आभळ आलंय बाहेर, त्याच्यामुळे शर्ट काढलाय मी. तिकडे टाकली ना काही, काय एवढं झालं. पोरगी उठली. पिल्लू आत्ता गेले ना, आता पिल्लू पे याच्यावाणी दिसते, बदामवाणी दिस राहिले. तर आता होत आली आणि थोडीच राहिली का तळायची. तिथं राहिली, तेवढीच राहिली फक्त तळायची. सगळ्याला आटायला टाइम नाही लागत, पण इथं तळायला एक एक पाऊनची त्याला खर्च नको राहिला. मला आटायला लगेच पैसे लागायचे. तेव्हा घाम बघा ना किती आलाय. तरी शर्ट काढले अंगातला तरी किती घाम आलाय. नाही तर किचन पे घामच येतो, स्वयंपाक करताना म्हणा, काही तळताना म्हणा. तर हे बघा अशा प्रकारे तळे आणि मस्त झाले. हा, पहिले तळले बरं का, जाळलेले नाही तरी पण. नाही, लय मस्त तळे हो, भारी तळे. आत्यानी ना पीठ मळलं होतं, मग आत्यानी काही लाटले, काही मी लाटल्या आणि कट पण केल्या. तर आता मिस्टरांनी सगळे तळे तुझे, मी एक पण नाही तळ, सगळे यांनीच तळे शंकरपाळे. भारी तळे झाले. आता थोडेच राहिले, तर झालेच आता शेवट. शेवट तळते आता. त्यात टाकले पूर्ण ढिल्ले होऊन जाते ना, मोकळी मोकळी. डायरेक्ट जरी टाकले तरी काही भीती नाही, ते तेलामध्ये डायरेक्ट सुटी सुटी होऊन जाते. तेल नाही, तूप आहे. हा, ते सॉरी, तुपामध्ये. तुपामध्ये डायरेक्ट सुटी सुटी होऊन जाते. एक फोडून दाखवा ना, यातलं एक फोडून दाखवा किती ठिसूर होईल. एकदम ठिसूर झाले, हातात असे मोडले तरी लगेच फुटते. ते मस्त झाले ठिसूर ठिसूर. आणि शंकरपाळे खरडे ठिसूरच भारी लागते, लय कडक चालणी लागते का. तर झाले आता सगळे पण, आणि आता झोपायचंय आम्हाला. उद्या दुसरा आयटम म्हणून 11 वाजले आता. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू आता. हा, ते कम्प्लीट शंकरपाळ्यापासून सुरुवात केली. हा, गोड बनवलंय पहिले सूट पदार्थ शंकरपाळ्याचा.
उद्या काहीतरी चिवडा चटपटीत मस्त बनवू नाही का. झाले आता मस्त झाले. हा